आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूवरती फक्त आणि फक्त जिचा अधिकार आहे ती परमवंदनीय भारत माता. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं सन्माननीय प्रज्ञामंच, या प्रज्ञामंचावरची सर्व विद्याव्यासंगी प्रज्ञावंत शिक्षक आणि या प्रज्ञामंचाच्या समोर उपस्थित असलेले आमचे माता पालक, प्रोफेशनल टीचर्स आणि त्यांचं संपूर्ण परिवार, आपणा सर्वांना माझा सप्रेम सस्नेह नमस्कार, प्रणाम. आपण सर्वांना या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मला इथे येताना फक्त एवढंच माहिती होतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून म्हणतोय, त्या पॉलिसीच्या अनुषंगाने बोलायचं आहे. परंतु हा इतका दिमागदार आणि भावपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होत होता. हा सोहळा वेगवेगळ्या अंगाने फार महत्त्वाचा आहे. हा केवळ भावपूर्ण नाही, हा भक्तिपूर्ण सुद्धा आहे. हा नवचैतन्याचा ध्यास घेणारा सुद्धा आहे, नाविन्याचा ध्यास घेणारा सुद्धा आहे. हा भावपूर्ण याकरता आहे की हा कृतज्ञता सन्मान या ठिकाणी सुरू असताना मी बघत होतो, आईवडिलांच्या डोळ्यातनं अश्रू उगळत होते. या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्या टीचर्सच्या डोळ्यातनं सुद्धा अश्रू उगळत होते आणि अशा अश्रूंच्या धारा या ठिकाणी आपण बघत होतो. आणि म्हणून हा भावविभोर करणारा हा क्षण होता, म्हणून हा भावपूर्ण सोहळा आहे. आपण आपला वर्धापन दिन या देशाच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून साजरा करतायत, या गणराज्य दिनाचं औचित्य साधून साजरा करतायत. आणि म्हणून या देशाप्रती आपली असलेली निष्ठा, या देशाप्रती असलेली आपली देशभक्ती, आणि म्हणून हा भक्तिपूर्ण सोहळा सुद्धा आहे. आणि नाविन्याचा ध्यास घेणारा सोहळा असं सुद्धा मी म्हटलं. मला असं वाटतं की हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग आहे. मला प्रोफेशनल टीचर्सचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्याख्यानं करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शिक्षकांमध्ये मेन स्ट्रीममधले जे टीचर्स आहेत, म्हणजे अगदी प्रायमरी टीचर्सपासून तर सिनियर कॉलेजच्या टीचर्सपर्यंत, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने एक मोठी अनास्था आहे. कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे परिसंवाद मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये झालेले नाही. परंतु या मेन स्ट्रीमच्या बाहेर विद्यादानाचं काम करत असलेल्या लोकांना मात्र या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चर्चा व्हावी, नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला माहिती व्हावं, या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेतला. आपलं अभिनंदन. आणि म्हणूनच हे नाविन्याचा ध्यास घेणारा सुद्धा हा सोहळा आहे. असे वेगवेगळे पैलू या कार्यक्रमाला आहे. मी गेली 10-12 वर्ष महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल, सोशल, हिस्टॉरिकल, फिलॉसॉफिकल या विविध विषयांवरती व्याख्यानं करतो. परंतु आज जो विषय आपण सर्वांच्या समोर या विचारपटलावरती ठेवलेला आहे तो नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आहे. हा जरा टेक्निकल आहे, शास्त्रीय आहे. आणि म्हणून तो इथे जमलेल्या माता पालकांना कदाचित तो कळणार नाही, परंतु 63 मेंबर आपण बोललात आणि त्यांना हे कळणं खरं गरजेचं आहे. हा कृतज्ञता सन्मान सुरू असताना मला फार बरं वाटलं, म्हणजे फार फार बरं वाटलं. प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करत असताना एकंदरीत आपण संपूर्ण या परिप्रेक्ष्यामध्ये ज्यावेळेस वर्तमान समाज व्यवस्थेचं अवलोकन करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आई वडिलांच्या प्रती कृतज्ञ झालेला माणूस आपल्याला दिसतो. कृतज्ञता व्यक्त करणारी माणसं फार कमी प्रमाणामध्ये आपल्या दृष्टीपटलास दिसून येतात. आपण इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या आईवडिलांच्या प्रती ही कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केली. प्रत्येक सन्मान चिन्ह, त्या सन्मान चिन्हावरती आपल्या आईचा आणि वडिलांचा फोटो. मानवी आयुष्याची सार्थकता कशात असते बरं? समर्थ रामदास एका ठिकाणी असं म्हणतायत की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. रामदासांनी काय म्हटलं की आयुष्याचा अट्टाहास कशा करताय? मी हा संघर्ष आटापिटा माझ्या लेकरांकरता कशा करता करतोय, तर माझ्या आयुष्याचा शेवट हा गोड व्हावा. आणि आपल्या आईवडिलांचा, आपल्या माता पितांच्या आयुष्याचा शेवट, आयुष्याचा उत्तरार्ध हा गोड करण्याकरता हा गोड असा कृतज्ञता सोहळा तुम्ही प्रोफेशनल टीचर्स लोकांनी आयोजित केला. तुमचे खरंच मनापासून अभिनंदन करतो, कारण हे दृष्टीत दिसत नाही. या ठिकाणी अनेक कविता सादर करण्यात आल्या. आम्ही बालपणी सुद्धा अशाच कविता शिकत होतो. फमूंची कविता तर आमच्या मनमस्तिष्कावरती कितीतरी काळ अधिराज्य गाजवत राहिली. आई म्हणजे काय असते, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, आपण ते सगळं ऐकत आलेलो आहे. या फमूंनी आई आणि वडिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा फार सुंदर कविता केल्या. आई आपल्या आईच्या बद्दल 2 ओळी फार सुंदर म्हणतात, त्या मला फार आवडतात. आईबद्दल या ठिकाणी बरंच बोललं गेलं म्हणून मला त्या कविता आठवल्यात, त्या ओळी आठवल्यात. फमू काय म्हणतात माहिती का? एक महिला या ठिकाणी बोलत होती की आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती संघर्ष करत असताना आमच्या कुटुंबातल्या सर्व मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आईचा आटापिटा मी बघितलेला आहे, हे या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं. फमू म्हणतात की आई कशी असते
त्या समईतल्या, त्या निरांजनातल्या, त्या दिव्यातल्या वातीसारखी असते. फार सुंदर आहे बरं. आई कशी असते तर त्या समईतल्या, त्या निरांजनातल्या, त्या दिव्यातल्या वातीसारखी असते. संध्याकाळ झाली की घरातला बाप म्हणतो ती वात कमी कर. संध्याकाळ झाली की घरातला बाप माणूस म्हणतो की ती वात कमी कर, मला झोप येत आहे, प्रकाशात मला झोप लागत नाही. घरातला बाप म्हणतो त्या दिव्यातली वात कमी कर, प्रकाशात मला झोप लागत नाही. आणि घरातला अभ्यास करणारा मुलगी म्हणतो आई दिव्यातली वात जरा मोठी कर, मला नीट दिसत नाही. ही आई रात्रभर दिव्यातली वात बाप आणि लेका करता कमी जास्त करत असते आणि आयुष्यभर त्या वातीसारखी त्या दिव्यामध्ये आयुष्यभर जळत असते. या आईच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली. खरंच मनापासून धन्यवाद. आपल्याला या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे पहिली प्रस्तावना दिलेली आहे, म्हणजे 108 पानांचा हा जो ड्राफ्ट आहे, या ड्राफ्टमध्ये आपण पहिली 1.5 पानं जर वाचली तर आपल्याला लक्षात येईल या पहिल्या 1.5 पानामध्ये काय सांगितलेलं आहे. या पहिल्या 1.5 पानामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या देशातली परंपरा, या देशातली संस्कृती, या देशातली सभ्यता ही हरवत चाललेली आहे आणि त्यांची पुनर्प्रतिष्ठापन आपल्याला करायची आहे. आणि हे अल्टिमेट एम घेऊन या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं फ्रेमवर्क तयार करण्यात आलेलं आहे. आणि मला आनंद होतो या सर्व गोष्टींचा की आपण या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम करत असताना संत कबीर फार सुंदर म्हणायचे. संत कबीर म्हणायचे, जीते बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतायो, मुठभर चावल छत पर फेको और बाप कव्वा बनायो. संत कबीर काय म्हणतायत, जिवंत बापाला जिवंतपणी हेडच नाडच करायचं, त्यांना वाटेल तशी दूषणं लावायची, वृद्धाश्रमामध्ये टाकायचं आणि मेल्यानंतर मात्र आपल्या आईवडिलांची तेरवी असेल, दशक्रिया असेल, मोठमोठ्याले उत्सव साजरे करायचे. ही खरी पूजा नाहीये. आपल्या आयुष्यामधले खरे विठ्ठल रुक्मिणी जर कोणी असेल ना, आपले आई आणि बाबा आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या पलीकडे जाऊन सांगितलं की जिते नाही अन्न मेल्यावरी पिंड दान, जिते नाही अन्न मेल्यावरी पिंड दान, हे तो चाळवा चाळवीचे कारण केले आपणाशी आपण. ही चाळवा चाळवी आहे. जिवंतपणीच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची, आपल्या आईवडिलांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने निर्मिकाची सेवा आहे. वेगळ्या देवाची पूजा करण्याची गरजच नाहीये. त्या परलोकातून या यलोकामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना आणण्याचं महत् कार्य, तुम्हा आम्हा सर्वांवरती संस्कार करण्याचं महत् कार्य, तुम्हा आम्हा सर्वांना घडवण्याचं महत् कार्य जर कुणी आपल्या आयुष्यामध्ये करत असेल तर ती फक्त आणि फक्त आई आणि आपले वडील असतात. आणि म्हणून त्या जिवंत विठ्ठल रुक्मिणीची पूजा आपण या ठिकाणी कृतज्ञता सन्मानाच्या स्वरूपामध्ये केली. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या पहिल्या फ्रेमवर्कमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण आपली संस्कृती विसरत चाललेला आहे आणि म्हणून वृद्धाश्रम वाढत चाललेली आहे. इथिकली आपण फार कमजोर होत चाललेलं आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असताना या देशातली मूल्यव्यवस्था मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कोलॅप्स होत आहे. आणि म्हणून मूल्यव्यवस्था कोलॅप्स होत असताना अशा प्रकारच्या प्रबोधनाची, विचारांची रुजवण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत विचारांची रुजवण होणार नाही तोपर्यंत पुन्हा एकदा या मूल्यव्यवस्थेला प्रस्थापित करता येणार नाही. आणि म्हणून या मूल्यांना पुनर्प्रस्थापित करण्याकरता आपण अशा प्रकारचं प्रबोधन, कृतज्ञता सन्मान या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल खरंच तुमचे पुन्हा पुन्हा धन्यवाद मानावेसे वाटतात. काय आहे बरं न्यू एज्युकेशन पॉलिसी? पहिल्यांदाच आली आहे का? या अगोदर आली नाही का? मग आली तर त्याची फलनिष्पत्ती काय राहिली? फार सुंदर हा इतिहास आहे. आता तो सविस्तर मला सांगणं शक्य नाही कारण 4 वाजताचा कार्यक्रम होता, बराच उशिरा सुरू झाला. आणि म्हणून मी अर्धा तासामध्ये आपणा सर्वांसोबत जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. भारतीय संविधान निर्मितीची जी प्रक्रिया आहे ना, ही प्रचंड प्रसूती वेदना देणारी होती. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु एकंदरीत या स्वातंत्र्याचं चित्र कसं असणार, या स्वातंत्र्याला सुराज्यामध्ये रूपांतरित कसं करता येणार, याकरता संविधानाची निर्मिती करणारी लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खल करत होती, चर्चा करत होती, डिबेट चालू होते. आणि मग त्याची फलनिष्पत्ती झाली आणि त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर आपल्या हातामध्ये संविधान पडलं. या संविधानाने तुम्हा आम्हा सर्वांना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेत, मूलभूत अधिकार प्रदान केले. आणि याच वेळेस त्या संविधान निर्मात्या लोकांच्या डोक्यामध्ये सुद्धा होतं की आपण शिक्षणाला सुद्धा फंडामेंटल राईटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. परंतु ते शक्य नव्हतं कारण प्रचंड मोठ्या बाळंत वेदना सहन करत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रिटिशांनी आपलं एक्सप्लॉयटेशन केल्यानंतर आपण प्रचंड कमजोर झालेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण देऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये सांगण्यात आलं की जेव्हा केव्हा हा देश सक्षम होईल, आर्थिकदृष्ट्या समर्थ होईल, तेव्हा तेव्हा मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं. आणि म्हणून मग 1964ला पहिल्यांदा कोठारी आयोग आला
आणि कोठारी आयोगाने ड्राफ्ट तयार केला. हा ड्राफ्ट मंजूर करण्यात आला 1968ला. पहिली एज्युकेशन पॉलिसी आली स्वतंत्र भारतातली 1968ला. आणि 1968ची एज्युकेशन पॉलिसी आणि आत्ता आलेली एज्युकेशन पॉलिसी यामध्ये बरंच सामर्थ्य आहे, बरंच साधर्म्य सुद्धा आहे. अनेक मुद्दे सामायिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, 1968 मध्ये पहिलं फ्रेमवर्क ज्यावेळेस तयार करण्यात आलं, पहिली एज्युकेशन पॉलिसी ज्यावेळेस डिझाईन करण्यात आली, त्यावेळेस सुद्धा त्या ड्राफ्टमध्ये अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या की भारतीय शिक्षणामध्ये 6% आपला जो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे आपण जीडीपी ज्याला म्हणतो, त्याच्या जीडीपीच्या 6% इन्व्हेस्टमेंट ही कुठे व्हायला पाहिजे, शिक्षण क्षेत्रामध्ये. आपण 70-75 वर्ष पूर्ण पुढे आलेलो आहोत. अमृत महोत्सवी वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचा आपण साजरा करतो. 1964 मध्ये कमिशन तयार झालं. 1968 मध्ये अशा प्रकारची अपेक्षा ठेवण्यात आली की या देशाला आपण जे म्हणतोय की तिच्या शाश्वत सिंहासनावरती आरूढ करायचं आहे, भारताला ग्लोबल लीडर बनवायचं आहे. मग या देशाला जर ग्लोबल लीडर बनवायचं असेल तर खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. आणि म्हणून ती इन्व्हेस्टमेंट किती असावी, तर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% ती अद्यापपर्यंत पूर्णत्वास गेलेली नाही. म्हणजे 1968 मध्ये ही मागणी झालेली होती. 2020चं हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा पुन्हा तीच मागणी ठेवण्यात आलेली आहे की 6% जीडीपीच्या आणि एक्सपेंडिचर जे आहे इंडियन गव्हर्नमेंटचं त्याच्या 20% जवळजवळ खर्च हा शिक्षण क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे. तो अद्यापपर्यंत किती झाला असावा, जवळजवळ 2.5-3% आपण पोहोचलेलो आहोत. भारत का मागे आहे? भारतीय शिक्षणाचं संपूर्ण अवलोकन आपण जर केलं तर आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे एक मोठी विसंगती आपल्याला पाहायला मिळते. श्रीमंतांचं शिक्षण वेगळं आणि गरिबांचं शिक्षण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेगळं आज यवतमाळ पासून तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये 2 पगार आहेत, सिंगल पगार आहे, त्यांची मुलं चांगल्या शाळांमधनं, चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं, चांगल्या कॉलेजेसमधनं शिकतायत. म्हणजे या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये आणि या अपेक्षांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी बोलता येतील की श्रीमंतांची मुलं IITला जात आहेत आणि ग्रामीण भागातले म्हणजे वस्तीवाड्या तांडापाड्यातल्या ग्रामीण भागातली मुलं, रुरल आणि स्लम एरियातली, रिमोट एरियातली मुलं, त्यांच्या डोक्यामध्ये आजही स्वप्न ITIचंच आहे. ही मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक विषमतेची दरी वाढते. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्या प्रस्तावनेमध्ये मी जसं सांगितलं की परंपरा, संस्कृती, सभ्यता या सर्वांचं पुनर्प्रतिष्ठापन आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर दुसरं ध्येय ठेवण्यात आलं, समन्वय आणि समता, शैक्षणिक समता प्रस्थापित करायची. आता ते किती यशस्वी होणार हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण 1968 मध्ये अशाच अपेक्षा ठेवलेल्या होत्या. त्यानंतर दुसरं शैक्षणिक धोरण केव्हा आलं, 1986 मध्ये आलं. 86 मध्ये सुद्धा याच प्रकारच्या अपेक्षा ठेवण्यात आलेल्या होत्या. राजीव गांधींच्या कालखंडामध्ये 1986 मध्ये अशाच प्रकारे न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यावेळेस आलेली होती. त्याच्यामध्ये सुधारणा झाली 1992ला. त्यानंतर 2009 मध्ये म्हणजे 1950 पासून तर 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट मंजूर करण्यात आला. शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा अधिकार भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळजवळ 70 वर्षानंतर या देशाला मिळाला. आणि या मोफत आणि सक्तीच्या अधिकारामध्ये काय काय इन्क्लूड करण्यात आलं, 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020चं, याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे. खूप आशा पल्लवित झालेलं आहे. खूप आशा म्हणजे इतकं वेलकम करावं, इतके सुंदर क्लॉज या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेलं आहे. अनेक क्रिटिक्स त्याच्यावरती होत आहेत, काही क्रिटिसिझम करणारी लोक सुद्धा आहेत, काही उणीवा, काही लूज फॉल्स आहेत. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये एक सांगोपांग चर्चा करून आपल्याला कल्पना असेल नसेल, परंतु भारतात हे पहिलं धोरण असं आलेलं आहे की या धोरणामध्ये भारतातल्या 5.5 लाख खेड्यातल्या ग्रामपंचायतमधनं सुद्धा, छोट्या छोट्या वस्तीमधनं सुद्धा, पंचायत समित्यांमधनं, जिल्हा परिषदांमधनं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा घडवून आणल्या, प्रस्ताव मागवले, सूचना मागवल्या. या सर्व सूचनाचं कस्तुरी रंजन जे आहेत ते इस्रोचे चीफ होते. आपल्याला माहिती असेल की आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्यांनी डिझाईन केलेली आहे हा फार मोठा सायंटिस्ट आहे, कस्तुरी रंजन म्हणून ज्यांना ओळखलं जातं. त्यांनी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी डिझाईन केली. ही साधारणतः 2017 मध्ये, त्याच्यावरती मे 2017ला ही समिती गठीत झाली. जुलै 2020च्या जवळपास हा ड्राफ्ट तयार झालेला होता, मंजूर झालेला होता. 2020 मध्ये हा ड्राफ्ट सर्वांच्या पुढ्यामध्ये ठेवण्यात आला. तर सुंदर असे आमूलाग्र परिवर्तन या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आलेलं आहे. परंतु धोरणं कितीही चांगली असली, 1968चं शैक्षणिक धोरण फार सुंदर होतं, 1986चं शैक्षणिक धोरण फार सुंदर होतं आणि आता 2020चं शैक्षणिक धोरण त्याहीपेक्षा फार फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. आपण वेलकम करावं असंच सुंदर आहे. आदरणीय मॅडमनी या ठिकाणी
सुंदर अशी प्रस्तावना करत असताना आव्हानं काय असणार आहे, पीटीएच्या समोरची आव्हानं काय असणार आहे, या अनुषंगाने सुद्धा बोलल्या जावं अशा भावना व्यक्त केल्यात. निश्चितच बांधवांनो, आपणा सर्वांना सांगू इच्छितो, काळाबरोबर बदलणं हे माणसाच्या जागरूकपणाचं लक्षण असतं. काळ हा सातत्याने बदलत असतो. कालचक्र कधीच कोणाकरता थांबत नाही. नदीचा प्रवाह जोपर्यंत चालत असतो ना, तोपर्यंतच त्यातलं पाणी शुद्ध असतं, पिण्याजोगं असतं. हा नदीचा प्रवाह ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी त्याचं डबकं होतं, तळं होतं आणि त्या तळ्यातलं पाणी आपण कधीच पित नाही. मानवी आयुष्य सुद्धा असंच आहे. सातत्याने परिवर्तन आपल्याला करत राहावं लागणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन नवीन अमेंडमेंट्स आलेले आहेत. त्यानुसार आपल्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदलाला सामोरे जावं लागणार आहे. आणि हे बदल स्वीकारण्याकरता आपण सामर्थ्यपूर्ण आहोत. कारण आपण बघितलं की मागल्या 2 वर्षामध्ये कोरोना लॉकडाऊन, आपण सर्व गृहबंदिस्त झाल्यानंतर सुद्धा या देशातल्या कुठल्याच प्रकारच्या शिक्षण व्यवस्था बंद झालेल्या नव्हत्या. ऑनलाईनच्या माध्यमातून, रिमोट एरियातनं सुद्धा जाऊन लोक ज्या पद्धतीनं शक्य असेल त्या पद्धतीनं मुलांना प्रगत करण्याचं काम करत होते. मी या ठिकाणी आल्यानंतर तुमचं जे सिंबल आहे त्या सिंबल खाली ज्ञानम परम बलम या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे. ज्ञान हे सर्वात मोठं बल आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तेच सांगितलेलं आहे. ज्ञान आणि नवनिर्माण हे चलनी नाणं आहे असं न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते. आणि म्हणून जगात भारताला नॉलेज कॅपिटल जर बनवायचं असेल तर या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं 100% इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. काय काय चेंजेस झाले मी थोडक्यात सांगतो, फार खोलामध्ये जाणार नाही आता कारण तो वेळ नाही आपल्याला. तर 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला. यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांकरता मोफत आणि सक्तीचं शिक्षण होतं. आता हे बदललेलं आहे. आतापर्यंत कशा प्रकारचं एक स्ट्रक्चर होतं तर 10+2चं होतं, म्हणजे पहिले ते 10वी आणि त्यानंतर +2 इयर्स म्हणजे 12वा वर्ग. आता हे पूर्ण बदललेलं आहे. आता काय 5+3+3+4 हे नवीन स्ट्रक्चर आलेलं आहे. आणि याच्यामध्ये फार सुंदर असा बदल असा करण्यात आलेला आहे की आतापर्यंत 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना फक्त मोफत शिक्षण होतं. आता 3ऱ्या वर्गातला मुलगा ते 18 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सरकारने ही अमेंडमेंट केलेली आहे. हे सरकारचं निश्चितच आपण अभिनंदन करावं. इतकी सुंदर ती या ठिकाणी अमेंडमेंट केलेली आहे. कारण आपल्याला याची झळ पोचत नाही, पण ग्रामीण भागामध्ये आपला देश हा कुशीबल देश आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी श्रमिक आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत. त्या मुलांना, त्या मुलांच्या पाल्यांना 3ऱ्या वर्गापासून मोफत आणि सक्तीचं शिक्षण आणि ते थेट 12व्या वर्गापर्यंत देण्याची हमी ही नवीन एज्युकेशन पॉलिसी देते. 100% आम्ही आश्वस्त करतोय. सरकार काय म्हणतं या ड्राफ्टच्या माध्यमातून की या देशातल्या प्रत्येक लोकांना 3ऱ्या वर्गापासून 3ऱ्या वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत म्हणजे नर्सरी KG1 KG2 पासून तर 12th स्टँडर्ड पर्यंत 100% मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याकरता सरकार कटिबद्ध आहे आणि आश्वस्त आहे. हे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेलं आहे. आता 5.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आपण आपल्या मुलाला एनरोल करायचो शाळेमध्ये. यानंतर सरकारने जे धोरण आणलेलं आहे यामध्ये सांगितलेलं आहे की 3 वर्ष पूर्ण झालेला मुलगा हा कुठल्याही पद्धतीनं सक्तीच्या पद्धतीनं एनरोल झालाच पाहिजे. 100% पटनोंदणी, 100% एनरोलमेंट हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत या देशातला प्रत्येक 3 वर्षाचा मुलगा हा अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये, नर्सरीमध्ये हा 100% आणण्याची खात्री सरकार आपल्याला देते. आणि 3 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण, त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तकं. आणि आत्ता आपल्याला माहिती असेल भारतामध्ये मिड डे मील चालू आहे. मिड डे मीलच्या सोबत एक नवीन अमेंडमेंट फार सुंदर आलेली आहे की नाश्त्यामध्ये पोषक नाश्ता, ब्रेकफास्ट जो आहे ना, म्हणजे आता फक्त जेवण आहे. तर नवीन एज्युकेशन पॉलिसी जशी जशी इम्प्लिमेंट होईल आपल्याला हळूहळू कळेल की 3ऱ्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंतच्या मुलांना आता फक्त जेवण मिळतं. जेवणासोबत काय मिळणार आहे? नाश्ता मिळणार आहे. तो नाश्ता कशा प्रकारचा असणार आहे ते सुद्धा त्यात सांगितलेलं आहे. म्हणजे गुळ शेंगदाण्याचा लाडू असेल, पेंड खजूर असेल, मुलं शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम व्हावी हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. आता 5+3+3+4 म्हणजे काय तर हे सुद्धा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. नर्सरी, KG1 KG2 फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड हे 5 वर्ष म्हणजे पहिली 5 वर्ष याच्यामध्ये सांगोपांग चर्चा कस्तुरीरंजन यांनी वेगवेगळ्या बालमानसशास्त्रज्ञांसोबत सखोल चर्चा केली आणि सखोल चर्चांती ज्या काही उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ती उद्दिष्ट अशा प्रकारची आहे. हे बालवय जे आहे या बालवयामध्ये साधारणतः 8 वर्षापर्यंतच्या मुलाची ग्रास्पिंग पॉवर मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि म्हणून मल्टी लँग्वेज शिकण्याकरता या वयामध्ये मुलं तयार असतात, समर्थ असतात. या वयामध्ये मुलांना मल्टी लँग्वेज शिकण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. नर्सरी, KG1 KG2 फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड पर्यंत कुठल्याच प्रकारचा पेपर, कुठल्याच प्रकारची परीक्षा असणार नाहीये. 2रा वर्ग पास होतपर्यंत कुठल्याही प्रकारची परीक्षा म्हणजे
त्याला म्हटलेलं आहे अनौपचारिक शिक्षण, खेळमेळीच्या वातावरणातलं शिक्षण. आणि म्हणून नर्सरी टू दुसरा वर्ग पास होतपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी एक्झाम मुलांचं होणार नाही आहे. आणि कृतीयुक्त शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मुलं कशी शिकतील अशा प्रकारचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि 8 वर्षापर्यंत मुलांनी वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे ज्ञान अवगत करावे, त्यासाठी वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे झाले पहिले 5 वर्ष, म्हणजे 3ऱ्या वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत. त्यानंतर म्हणजे याला म्हटलेलं आहे फंडामेंटल. त्यानंतर आहे प्रिपेरेटरी. प्रिपेरेटरीमध्ये काय आलेलं आहे तर इयत्ता 3री, इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वी याला प्रिपेरेटरी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणायचो ते शब्द बदललेले आहेत आता. आता नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्डला फंडामेंटल, त्यानंतर फाउंडेशन, फाउंडेशन नंतर प्रिपेरेटरी आलेलं आहे, इयत्ता 3री, 4थी आणि 5वी. आता 3री, 4थी आणि 5वी मध्ये सुद्धा खूप संशोधनानंतर या 3री, 4थी आणि 5व्या वर्गामध्ये कशा प्रकारचा अभ्यास असावा तर याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आज वेगळ्या चर्चा घडत आहेत, क्रिटिसाइज केल्या जात आहे. ते क्रिटिसाइज असं केलं जात आहे की नर्सरीपासून तर 5व्या वर्गापर्यंत सरकार असं म्हणते आहे, आणि हे संशोधनाअंती सुद्धा सिद्ध झालेलं आहे, जगभरातल्या नासापासून ते इस्रोपर्यंत वेगवेगळ्या वैज्ञानिकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. हा ड्राफ्ट असाच झाला नाही. आणि मुलाखती घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नर्सरीपासून तर 5व्या वर्गापर्यंत जी मुलं मातृभाषेमध्ये, आपल्या बोलीभाषेमध्ये, आपल्या मदर टंगमध्ये जी मुलं अध्ययन करतात त्यांच्या संकल्पना अधिक चांगल्या स्पष्ट झालेल्या असतात. आणि म्हणून सरकारचा आग्रह आहे, यावरती दुमत आहे अनेक लोकांचं दुमत आहे, त्याच्यामध्ये काही सुधारणा होतील. नर्सरीपासून तर 5व्या वर्गापर्यंतचं लर्निंग लँग्वेज ही त्यांची बोलीभाषा असावी, ही त्यांची मदर टंग असावी, असा आग्रह ही न्यू एज्युकेशन पॉलिसी धरते. आता याच्यावरती दुसरा प्रवाद असा आहे, हे सगळं मी सांगतो याच्याकरता की आपल्याला याच्याकरता तयार राहायचं आहे, कारण पुढल्या वर्षापासून या सगळ्या सुधारणा होणार आहे. आपण नुकतंच बघितलं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटनी एका गोष्टीला, रिझोल्युशनला मान्यता दिलेली आहे की फॉरेन म्हणजे मल्टीनॅशनल युनिव्हर्सिटी भारतामध्ये आता पुढल्या वर्षापासून पदार्पण करत आहेत. जवळपास जगभरातल्या 50 स्टॅनफर्ड, ऑक्सफर्ड पासनं अगदी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीज भारतामध्ये पदार्पण करणार आहेत. आणि त्या युनिव्हर्सिटी म्हणजे भारतातल्या मुलांना स्टॅनफर्डला जायचं आहे, ऑक्सफर्डला जायचं आहे, वेगवेगळ्या हॉवर्डला जायचं आहे, तर आता तिथे जाण्याची गरज नाही, तर त्याच विद्यापीठांना आपण भारतामध्ये पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून हायर एज्युकेशन भारतामध्ये अवेलेबल केल्या जाईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अमेंडमेंट सुरू आहे. तर आता 5व्या वर्गापर्यंत बोलीभाषेमध्ये जर शिक्षण दिलं तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याही संदर्भाने चर्चा व्हायला हवी. मी सगळे टप्पे गाठणार आहे, अगदी थोड्या वेळामध्ये गाठणार आहे. 5व्या वर्गामध्ये पर्यंत जर बोलीभाषेमध्ये जर शिक्षण दिलं, आपण सर्वजण जाणतात युरोपमध्ये सर्वात जास्त सर्व्हिस प्रोव्हायडर लोक म्हणून कोणाकडे बघितलं जातं माहितीये? भारताकडे बघितलं जातं. सिलिकॉन व्हॅली ज्याचं नाव आपण सातत्याने ऐकत असतो, त्या ठिकाणी 80% रिसर्च फेलो असेल, सायंटिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, टीचर्स असतील, हे 80% सत्या नाडेलापासून सुंदर पिचईपर्यंत वेगवेगळ्या सीओचे नावं आपण घेतो. 80% लोक कुठले आहेत माहितीये? इंडियन्स आहेत. चायनातले लोक आपल्यापेक्षा प्रगत आहेत, पण चायनातल्या लोकांना वर्ल्ड वाईड एम्प्लॉयमेंट मिळत नाही. मी याही पलीकडे जाऊन सांगेल की बराक ओबामा ज्यावेळेस युएसचे प्रेसिडेंट होते त्यावेळेस बराक ओबामांनी त्यातल्या स्टुडंट असेंब्ली समोर ऍड्रेस करत असताना एक वाक्य म्हटलेलं होतं, मला या ठिकाणी स्ट्राईक होत आहे. बराक ओबामा म्हणतायत, बी अवेअर फ्रॉम द स्टुडंट ऑफ इंडिया, भारतातल्या मुलांपासून जरा सावध राहा, कारण अमेरिकेत येऊन तुमच्या नोकऱ्या ते हिरावतायत. एवढं पोटेन्शियल भारतामध्ये कसं काय? कारण भारतामध्ये कितीही ग्रामीण भागातला माणूस असू द्या, तो तुटकं फुटकं मोडकं तोडकं का असे ना पण इंग्रजी बोलतो, आणि जगाला इंग्रजी बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. आणि म्हणून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांना काय मिळत आहे, युरोपमधल्या प्रत्येक देशामध्ये, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इटली असेल, अमेरिका असेल, युरोपियन कंट्रीज ज्या आहे या युरोपियन कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोक का आहेत? कारण भारतातल्या लोकांना इंग्रजी चांगल्या बऱ्यापैकी बोलता येतं. चायनाचे लोक ते कसेच ठेवत नाही, कारण त्यांची भाषा आणि दुसरी भाषा मॅचच होत नाही. चायनातला मीडिया आपण बघत नाही, कारण ते त्यांचा आग्रह आहे आपल्याच बोलीभाषेमधनं. तर सरकारचा जो आग्रह आहे की नर्सरीपासून 5व्या वर्गापर्यंत बोलीभाषेमध्ये, मदर टंगमध्ये, मदर लँग्वेजमध्येच त्यांना शिक्षण दिलं जावं, याच्या संदर्भामध्ये 2 वेगवेगळे प्रवाद आहेत. परंतु सरकार असं म्हणते आहे, ही धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की मुलांच्या संकल्पना जर स्पष्ट करायच्या असतील, मलाही असं वाटतं. तुम्हाला एक मुद्दा सांगतो, लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज म्हणून ती शिकणं हा भाग वेगळा, आणि लर्निंग लँग्वेज इंग्लिश म्हणून शिकणं वेगळं. कारण 8वी 9वी 10वीतली मुलं मी बघतो की त्यांचं सिव्हिक्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, प्रचंड कंटाळा येतो मुलांना.
कळतच नाही. त्यांना बाबर, हुमायूं, अकबर, शिवाजी, शाहू फुले, आंबेडकर या लोकांचा इतिहासच कळत नाहीये. त्यांना त्या संकल्पना त्याच्यापर्यंत अटॅचमेंट होत नाहीये, कारण ती फॉरेन लँग्वेज आहे. आणि म्हणून इंग्रजी लँग्वेज म्हणून शिकणं आणि लर्निंग लँग्वेज इंग्रजी म्हणून शिकणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. आणि म्हणूनच सरकारने नर्सरी ते 5वी फर्स्ट लँग्वेज किंवा शिक्षणाची जी भाषा आहे ती मदर टंग असावी असा आग्रह धरलेला आहे. हा झाला दुसरा टप्पा, म्हणजे 5+3. त्यानंतर पुन्हा 3 आलेला आहे. 6वा, 7वा, 6, 7 आणि 8. 6वा वर्ग, 7वा वर्ग आणि 8वा वर्ग. म्हणजे 9 वर्षाचा, 10 वर्षाचा आणि 11 वर्षाचा जो मुलगा असतो, तर 6, 7 आणि 8 स्टँडर्डमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. तो बदल असा आहे की 2 सब्जेक्ट कंपल्सरी असणार आहे. आपल्याला आता कोडिंग डिकोडिंगच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली मुलं आता म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये असेल, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असेल, या नवीन स्ट्रीम ज्या जगभरामध्ये आव्हान करतायत, या आव्हानांना डोळ्यासमोर ठेवून 6व्या वर्गापासून कम्प्युटर हा सब्जेक्ट कंपल्सरी केलेला आहे. कोडिंग डिकोडिंग हे 6व्या वर्गापासून मुलांना शिकवलं जाणार आहे. आणि 6व्या वर्गापासूनच एक व्होकेशनल सब्जेक्ट कंपल्सरी केलेला आहे मुलांना, कंपल्सरी. आणि आपल्याला अजून आश्चर्य वाटेल, 10 दिवसांची इंटर्नशिप सुद्धा आहे 6वी, 7वी आणि 8व्या वर्गातल्या मुलांना. ही जी संकल्पना आहे ही 1935ला महात्मा गांधी ज्यावेळेस सेवाग्राम आश्रमामध्ये होते, नई तालीम आजही तुम्ही सेवाग्रामला गेले तर त्या ठिकाणी पाहायला मिळते. या नई तालीममध्ये अशाच प्रकारे शिक्षण दिलं जातं. या गोष्टीच्या संदर्भात आपण फार म्हणजे तो जर कार्पेंटर असेल, तो जर गोल्डस्मिथ असेल, तो जर चांगला कुक असेल, अशी जी लोक असतात ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणायचो, कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, वाडकाम करणारा असेल, यांच्याकडे भारतीय लोकांची बघण्याची भूमिका थोडी तुच्छता. परंतु तुम्ही जपानमध्ये किंवा फॉरेनमध्ये जर गेलात तर या लोकांचा मोठा सन्मान आहे. आणि भारतातल्या लोकांनी हे ओळखलं, के कस्तुरीरंजन यांच्या समितीने ओळखलं आणि त्यांनी डिसाईड केलं की आपल्याला नवल वाटेल, पण प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये, स्किलफुल एज्युकेशनमध्ये भारत हा फक्त 5% रेशो गाठवू शकलेला आहे. कोरियासारखा देश, त्या ठिकाणचे 95% स्टुडंट जे आहेत, जे बाहेर पडतात शिक्षणातनं, त्यांच्या घरामध्ये ते प्लंबरला बोलवत नाही, इलेक्ट्रिशियनला बोलवत नाही, कुंभाराला बोलवत नाही. म्हणजे 90% लोकांना तिथे एक ना एक स्किल शिकवल्या जाते कोरियासारख्या देशामध्ये. अमेरिकेमध्ये 55% हा रेशो आहे. 55 मुलांना 100 पैकी एक ना एक स्किल असते. भारतामध्ये हा किती आहे माहिती आहे का? 5%. आणि म्हणून आपण भारतामध्ये जे बेरोजगारीचा रेशो, अनएम्प्लॉयमेंटचा रेशो वाढतोय असं आपण जे म्हणतोय, त्याचं कारण काय? आम्ही MA झालो, MSc झालो, MPhil झालो, PhD झालो, पण आम्हाला उद्योगच करता येत नाही. आमच्याकडे कुठलं स्किल नाही आहे. आम्हाला घरामध्ये साधं बटन जरी बसवायचं असेल तर इलेक्ट्रिशियनची वाट पाहावी लागते. आणि म्हणून या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याच्यावरती मोठा विचार केला गेला आणि प्रत्येकाला 6वी, 7वी आणि 8व्या वर्गामध्ये एक स्किल यावं याकरता कौशल्य आधारित अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर एक कम्प्युटर, हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी करण्यात आलेले आहे 6वी, 7वी आणि 8व्या वर्गामध्ये. त्यानंतर आहे 4था टप्पा, तो 5+3+3 आणि 4, म्हणजे 9, 10, 11 आणि 12. म्हणजे पहिलं होतं फाउंडेशन, प्रिपरेटरी, त्यानंतर आहे सेकंडरी, ज्याला सगळ्यात वरचा 8वी, 9वी, 10वी याला आपण सेकंडरी म्हणा. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी याला सेकंडरी म्हटलेलं आहे. हायर सेकंडरी हा शब्द आता वगळलेला आहे. आपण जे म्हणायचो ना 11वी, 12वीला हायर सेकंडरी, 8, 9, 10ला सेकंडरी म्हणायचो, तर याच्यातला हा हायर सेकंडरी शब्द वगळलेला आहे. आणि 9वी, 10वी, 11वी आणि 12वी याला काय म्हटलेलं आहे? सेकंडरी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये कुठले बदल झालेले आहे? तर याच्यामध्ये मोठे बदल झालेले आहे आणि हे बदल फार चांगले आहेत. प्रोफेशनल टीचर्स या लोकांच्या दृष्टिकोनातून ते आव्हानात्मक आहे, पण हे बदल चांगले आहेत. आता त्या बदलानुसार आपल्याला बदलावं लागेल. ते बदलावं असं लागणार आहे की मी ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेत होतो, माध्यमिक हायस्कूल शिक्षण घेत होतो, त्यावेळेस मलाही वाटायचं मला गणित चांगलं जमत होतं, पण सायन्स घेण्याची माझी कुवत नव्हती. फिजिक्स, बायो, केमिस्ट्री हे काही जमत नव्हतं. मला गणित चांगलं जमायचं. इतिहासाची आवड होती, मला भूगोल वाचायला आवडायचा, मला समाजशास्त्र वाचायला आवडायचा, पण आपल्यावर लादल्या जायचं. आर्ट फॅकल्टीला जायचं, कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं, 3च स्ट्रीम आपल्या डोळ्यासमोर होत्या. आता ही सगळी बंधनं, या सगळ्या बॉर्डरलेस एज्युकेशन करून टाकलेलं आहे. 9व्या वर्गातल्या मुलाला, 10व्या वर्गातल्या, 11व्या, 12व्या वर्गातल्या मुलाला स्वतः डिसाईड करता येणार आहे काय करायचं ते. म्हणजे 9व्या वर्गातला एखादा मुलगा, त्याला बायोमध्ये इंटरेस्ट आहे, तो बायो घेणार. त्याला वाटतंय की मला शिवाजी महाराज समजून घ्यायचे आहे, बुद्धांपासून, चारवाकांपासून, शंकराचार्यांपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंतचा इतिहास समजून घ्यायचा आहे, तो बायोसोबत हिस्ट्री घेणार. त्याला वाटतंय मला कम्प्युटर आवडतंय, मी कम्प्युटर सुद्धा घेणार. त्याला वाटतंय मला सायकोलॉजी आवडतंय, मी सायकोलॉजी सुद्धा घेणार. 9, 10, 11 आणि 12 मध्ये आर्ट, कॉमर्स आणि सायन्स ही कन्सेप्ट
वरच्या हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा संपवली आहे आणि खाली सुद्धा संपवलेली आहे. 9, 10th, 11 अँड 12th मध्ये आत्ता जे चालू आहे आपल्याकडे, म्हणजे पूर्ण पॅकेज असतं आपल्याकडे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ, याचं पूर्ण एका ठिकाणी सगळं शिक्षण मिळतं. तर हे बदल आता आपल्याला करावे लागतील, कारण येणाऱ्या पिढ्यांमध्ये एखादा मुलगा असा असेल की ज्याने फक्त बायो घेतलेला आहे, एखादा मुलगा असा असेल ज्याने फक्त फिजिक्स घेतलेला आहे, एखादा मुलगा असा असेल की ज्याला फॉरेन लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे, तो फ्रेंच लँग्वेज शिकतो आहे आणि सोबत त्याने हिस्ट्री घेतलेला आहे. आणि म्हणून या बदलाला आपल्याला सुरुवात आता करावी लागणार आहे, कारण 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये येणारी जी मुलं आपल्या ट्युशनकडे येणारी मुलं असतात ती स्पेसिफिक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, इंग्रजी एवढेच विषय घेऊन येतील असं नाहीये, किंवा हे पूर्ण विषय घेऊन येतील असंही नाहीये. त्याची एखादी आवड वेगळी असू शकते, दुसरी आवड सुद्धा वेगळी असू शकते. आणि मला असं वाटतं की हा सकारात्मक बदल आहे.